माझे पती डॉक्टर होते. त्यांनी रुग्णालयात रुग्णांना औषधाऐवजी विष देऊन मारले, म्हणून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सर्वांना आश्चर्य वाटत होते की डॉक्टर पेशंटना बरे करतात, मग त्यांनी सर्वांचे जीव का घेतले. कॅमेऱ्यासमोर जेव्हा न्यायाधीशांनी न्यायालयात माझ्या पतीला विचारले, तेव्हा त्यांनी असे काही सांगितले की संपूर्ण न्यायालय शांत झाले आणि न्यायाधीशांनी त्यांना खांद्यावर उचलण्यास भाग पडले गेले. कारण कोर्टरूम मध्ये उभारलेला राजवीर म्हणाला, माननीय न्यायाधीश, आता माझे कुटुंब सुरक्षित आहे. तेव्हा मी ते सत्य सांगू शकतो ज्यासाठी मी माझी इज्जत आणि माझा जीव धोक्यात घातला होता आणि स्वतःवर खुनाचा आरोप घेतला होता. तो न्यायाधीशांच्या टेबलावर पेनड्राईव्ह ठेवत म्हणाला, हे तेच सत्य आहे जे मी त्या 40 लोकांना का मारले हे सिद्ध करेल. न्यायाधीशांचा पेन निकालपत्रावर थांबला आणि डॉक्टर कचेरी बाहेर उभे राहिले. राजन घामाने घामाघूम झाला, कारण ज्याला सर्व जण मसीहाचा मारेकरी मानत होते, तो प्रत्यक्षात एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करणार होता. टीव्ही स्क्रीनवर ते भयानक दृश्य पाहताना माझ्या हातातील चहाचा कप माझ्या हातातून खाली पडला आणि फुटला. माझे हृदय धडधडणे विसरले आहे असे मला वाटत होते. न्यूज अँकर ओरडत होता की शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये डॉक्टर राजवीर यांनी 40 रुग्णांना औषधाऐवजी विष देऊन मारले होते आणि पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले आहे आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. मी थरथरत्या डोळ्यांनी स्क्रीनकडे पाहत राहिले, जिथे 40 मृतदेह जमिनीवर अनाठायी पडले होते आणि त्यांच्यामध्ये माझा नवरा राजवीर पूर्णपणे शांत उभा होता. तोच राजवीर जो घरात एका लहान पालीला मारण्यास घाबरत होता, आज तो इतक्या मोठ्या हत्याकांडात दगडाच्या पुतळ्यासारखा उभा राहिला होता. पोलीस निरीक्षक पुढे आले आणि माझ्या पतीला हातकडी अडकवली. तेव्हा मला तो क्षण आठवला जेव्हा त्याच हाताने आमची मुलगी पिहू हिला पहिल्यांदा आपल्या हातात घेतले होते आणि ते आनंदाने थरथर कापत होते. पण आज तेच हात पूर्णपणे स्थिर होते, जणू काही त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत नव्हता. इन्स्पेक्टर गर्जना करत म्हणाले, डॉक्टर, तुम्ही त्या 40 लोकांना का मारले? राजवीरने सपाट भावनिक नसलेल्या आवाजात म्हटले, मला जे योग्य वाटले ते मी केले. मीडियाचे कॅमेरे त्याच्या चेहऱ्यावर केंद्रित करत होते, जिथे दया दाखवण्याचा कोणताही लवलेशही नव्हता आणि लोक त्याच्याकडे तिरस्काराने पाहत होते. स्क्रीनवर हात फिरवत मी रडत होते की हा माझा राजवीर असू शकत नाही, कारण माझा राजवीर कधीही कोणालाही दुखावण्याचा विचारही करणारा नव्हता. पण आता सत्य माझ्या समोर होते आणि पोलीस त्याला गुन्हेगार म्हणून घेऊन जात होते. या हृदयद्रावक घटनेच्या फक्त 2 दिवस आधी आम्ही आमच्या घराच्या बैठकीच्या खोलीत बसलो होतो आणि आयुष्य एका सुंदर स्वप्नासारखे होते. राजवीर खोल विचारात हरवला होता तेव्हा आमची लहान मुलगी पिहू धावत आली आणि त्याच्या मांडीवर बसली. त्या क्षणी राजवीरचा चेहरा त्याच मोहक हास्याने उजळला जो माझ्यासाठी जग होता. पण त्याच्या डोळ्यात एक चमक होती, एक विचित्र थकवा आणि खोल दुःख लपलेले होते, जे मला त्यावेळी दिसत नव्हते. त्याने आपला चेहरा पिहूच्या केसांमध्ये लपवला, जणू काही जगातील सर्व दुःखांपासून आश्रय घेत आहे. जेव्हा मी त्याला चहाचा कप दिला आणि त्याला चिडवले, डॉक्टर साहेब, हॉस्पिटलमधून जंतू घरी आणू नका, मग राजवीरने पिहूला आपल्या बाहूमध्ये ओढले आणि अतिशय मऊ पण जड स्वरात म्हणाला, कियारा, फक्त तुमच्या दोघांसाठीच मी प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकतो आणि जीवनाची प्रत्येक लढाई हरू शकतो. त्याच्या आवाजात निरोपाची भावना होती, जणू काही तो आपल्याला येणाऱ्या संकटासाठी तयार करत आहे. मी त्याचा हात हातात घेतला. तो बर्फासारखा थंड होता, पण त्याच्या डोळ्यात एक दृढ निश्चय होता जो मला त्यावेळी नीट समजला नाही. त्याला माहीत होते की येणारा काळ आमच्या आनंदी घराचा कायमचा नाश करेल, पण तो गप्प राहिला आणि आम्हाला त्याच्या प्रेमाच्या वर्तुळात लपवून ठेवले, जणू काही तो आम्हाला शेवटचे एकदा मनापासून भेटू इच्छित होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी राजवीरला दुपारचे जेवण देण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, तेव्हा वातावरण पूर्ण बदललेले होते आणि आपत्कालीन वॉर्डमध्ये असामान्य गर्दी होती. राजवीर 2 दिवसांपासून घरी परतला नव्हता आणि जेव्हा मी वॉर्डमध्ये 40 रुग्ण एकत्र पाहिले आणि माझे हृदय एका अज्ञात भीतीने बुडाले होते. राजवीरचा चेहरा तणावग्रस्त होता.
आणि त्याच्या कपाळावर घाम येत होता. पण मला आणि पिहूला पाहताच त्याचे डोळे क्षणभर चमकले आणि तो पळत आमच्याकडे आला. त्याने पिहूला जवळ घेतले, तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मग माझा हात घट्ट धरून म्हणाला, कियारा, तू इथे का आली आहेस? परिस्थिती ठीक नाहीये. पिहूला ताबडतोब घरी घेऊन जा आणि मी सांगेपर्यंत बाहेर जाऊ नकोस. मी आश्चर्यचकित झाले होते की तो इतका अस्वस्थ का आहे आणि तो काय बोलत आहे, याचा अर्थ काय? तेवढ्यात त्याचे सहाय्यक डॉक्टर राजन आले आणि राजवीर लगेच गंभीर झाला. त्याने पिऊला खाली ठेवले आणि मला निघून जाण्याचा इशारा केला. त्याच्या स्वरात कडकपणा स्पष्ट दिसत होता. माझ्या आणि माझ्या मुलीच्या सुरक्षिततेची चिंता मला स्पष्टपणे जाणवत होती. तो वळून रुग्णांकडे चालू लागला, ज्यांच्याबद्दल अद्याप कोणालाही माहिती नव्हती की ते शहरासाठी किती धोका निर्माण करतील, आणि राजवीर त्यांच्या समोर एका पुरुषाच्या रूपात ढाल बनून उभा राहील. त्यावेळी मला कल्पनाही नव्हती की ही माझ्या पतीशी शेवटची भेट आहे, ज्यामध्ये तो मला एका सामान्य माणसाच्या रूपात भेटेल. कारण पुढच्या वेळी मी त्याला टीव्हीवर एका खुनीच्या रूपात पाहणार होते. राजवीरने रात्रभर रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत रक्ताचे नमुने बारकाईने तपासले. जेव्हा त्याने सूक्ष्मदर्शकातून पाहिले तेव्हा त्याच्या कपाळाला घाम फुटला होता आणि त्याचे हात थरथरत होते. कारण त्या 40 रुग्णांच्या रक्तात असलेला विषाणू हा एक सामान्य विषाणू नव्हता, तर एक भयानक शस्त्र होते जे काही तासात संपूर्ण शहर उद्ध्वस्त करू शकले असते. त्याने लॅब टेबलवर असलेल्या त्याच्या कुटुंबाच्या फोटोकडे पाहिले. त्यात पिहूचा एक फोटो होता. तिच्या निरागस हास्यासह राजवीरला मिठी मारत होता. त्याने क्षणभर मनात दृढ निश्चय केला की तो या शहरातील कोणत्याही मुलाला अनाथ होऊ देणार नाही, जरी त्याचा अर्थ स्वतःचा नाश असला तरी. जगाच्या नजरेत तो राक्षस बनला तरी. त्याने त्याच्या मनात एक अतिशय धोकादायक योजना आखली होती, ज्यामुळे त्याला त्याच्या कुटुंबाला भयंकर शिक्षा भोगावी लागणार होती. पण या क्षणी तो डॉक्टरपेक्षा वडील आणि संरक्षक म्हणून विचार करत होता. त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवाला तोंड देत होता. प्रयोगशाळेतून बाहेर पडताना त्याने त्याच्या ड्रॉवरमधून काही औषधे घेत असल्याचे दिसत होते, परंतु त्याचा परिणाम विषाणूने ग्रस्त असलेल्यांसाठी त्वरित मृत्यूचा संदेश देणारा होता. आणि तिची शैली एका सैनिकासारखी होती, जो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. तो आपल्या देशासाठी स्वतःचे बलिदान देण्यास तयार होता आणि त्याच्या मनात कोणतेही भय नव्हते. आपल्या बंद ऑफिसमध्ये बसून राजवीरने लगेच एक गुप्त पत्र लिहिले, ज्यामध्ये त्याने रुग्णालयाच्या आत घडणाऱ्या घटनांचे वर्णन केले. त्याने या भयानक कटाची प्रत्येक तपशीलवार नोंद केली आणि नंतर ती काळजीपूर्वक पिहूच्या रेखाचित्रामागे लपवली, ज्यावर माझे बाबा एक सुपर हिरो आहेत असे लिहिले होते आणि एका लहान मुलीने तिच्या वडिलांचा हात धरला होता. मी तिचे चुंबन घेतले आणि माझ्याकडे असलेल्या काही महत्त्वाच्या फाईल्स आणि इतर पुरावे गोळा केले, जे मी एका लॉकरमध्ये बंद केले, ज्याचा कोड आमच्या लग्नाची तारीख होता. कारण त्याला माहीत होते की जर तो पकडला गेला किंवा मारला गेला तर हा पुरावा त्याची जीवनरेखा असेल. निर्दोषतेचा एकमेव मार्ग म्हणजे वेळ आल्यावर जगासमोर सत्य उघड करणे. त्याला माहीत होते की डॉक्टर राजन त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते आणि त्याचा सहाय्यक म्हणून भासवणारा हा माणूस प्रत्यक्षात शहरात कार्यरत असलेल्या दहशतवादी टोळीचा भाग होता. राजवीरने त्याचे काम शांतपणे करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून राजनला त्याचे हेतू लक्षातही येऊ नयेत आणि तो त्याला भागीदार किंवा कमकुवत मानत राहील. त्याला माहीत होते की येणारी सकाळ खूप कठीण असणार होती आणि तो वॉर्डच्या शेवटच्या फेऱ्या मारत असताना त्याला दुरून राजन रुग्णांना काहीतरी देत असल्याचे दिसले. पण यावेळी राजवीरने त्याला थांबवले नाही. उलट तो अंधारात उभा राहिला आणि शांतपणे पाहत राहिला, कारण त्याचे स्वतःचे कट आता अंतिम टप्प्यात होते आणि त्याचा चेहरा इतका कठोर झाला होता की जणू तो सर्व मानवी भावनांच्या पलीकडे गेला होता. दरम्यान राजवीरच्या अटकेला 24 तासाहून अधिक काळ लोटला होता आणि माझे घर एक शोकाकुलात होते. मीडिया कर्मचारी आणि संतप्त लोक एकत्र आले. त्यांनी राजवीरला फाशी देण्याची मागणी केली आणि आमच्या घराच्या खिडक्या दगडांनी फोडल्या. माझा फोन सतत वाजत होता आणि राजवीरचा वकील सतत फोन करत होते आणि मला सांगत होते की राजवीरने पोलिसांसमोर त्याचा गुन्हा पूर्णपणे कबूल केला आहे आणि आता त्याला मृत्यूदंडापासून
वाचवणे जवळजवळ अशक्य होत चालले आहे. पण माझे मन कोणत्याही परिस्थितीत हे स्वीकारण्यास तयार होत नव्हते. माझा नवरा इतक्या क्रूरपणे कोणाचा जीव घेऊ शकेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. राजवीरने शेवटचं पिहूला रुग्णालयातून घरी येऊन जाण्यास सांगितले होते. तो क्षण मला आठवत राहिला आणि आता मला जाणवले की त्याच्या आयुष्यातील त्या एका क्षणात त्या वाक्याचे इतके गहन अर्थ होते की माझ्या अज्ञानामुळे आणि त्रासामुळे मी त्यावेळी ते समजू शकलो नाही. पिऊ रडत होती आणि तिच्या वडिलांसाठी हाक मारत होती आणि मी तिला सांगू शकले नाही की तिचे सुपर हिरो पप्पा त्याला 40 जणांच्या हत्येच्या गंभीर आरोपाखाली एका अंधाऱ्या कोठडीत बंद करण्यात आले आणि संपूर्ण जग त्याला क्रूर म्हणत होते. मी ठरवले की मी दुसऱ्याच दिवशी तुरुंगात जाऊन राजवीरला प्रत्यक्ष भेटेन. त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारेल की तू असं का केलंस? तुला पिहू आणि माझ्याबद्दल थोडीशीही काळजी नव्हती का? त्याने आम्हाला इतका अपमान आणि बदनामी सहन करावी लागली आहे, ज्याचा डाग आमच्या संपूर्ण आयुष्यात कधी कधी धुतला जाणार नाही आणि आम्ही कुठेही गेलो तरी लोक आम्हाला खुनी कुटुंब म्हणून ओळखतील. रात्रीच्या अंधारात जेव्हा संपूर्ण रुग्णालय मृत्यूच्या कुशीत झोपले होते, ज्यांची नाडी आता थांबली होती, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप, उलट एक विचित्र समाधान होते की त्याने एका मोठ्या आपत्ती या खोलीतच ठेवली आहे आणि कदाचित आता शहरातील निष्पाप मुले आणि वृद्ध सुरक्षित असतील. त्याने स्वतःच्या हाताने त्याच्या हातातले हातमोजे काढले. त्यांनी शेवटची रुग्णांची तपासणी केली होती आणि त्यांनी त्याच्या खिशातून सिगारेटचे एक पॅकेट काढले, जे त्याने वर्षानुवर्ष पिहूसाठी सोडले होते. पण आज त्याचा एकटेपणा आणि ओझे इतके जड झाले होते की त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज भासत होती. त्याने सिगारेट पेटवलीच होती तेवढ्यात वॉर्डचा दरवाजा अचानक उघडला आणि डॉक्टर राजन मोठ्या पोलिसांसह आत आले. राजवीरकडे बोट दाखवत ते ओरडले, इन्स्पेक्टर, हे तेच ज्याने या 40 निष्पाप लोकांना मारले आहे आणि मी त्याला माझ्या स्वतःच्या डोळ्याने औषधात विष टाकताना पाहिले आहे. राजवीरने राजनच्या डोळ्यात पाहिले, जिथे एक स्पष्ट धमकी आणि विजयीची चमक होती. जर राजवीरने आता सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिक्षा होईल. जर त्याने प्रयत्न केला तर त्याची मुलगी पिहूचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. राजवीरने क्षणभर पिहूचा हसरा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आणला. नंतर शांतपणे पोलिसांकडे हात पुढे केले आणि कबूल केले, हो, मी हे खून केले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये राजवीरची वेळ तिथेच थांबली होती, कारण इन्स्पेक्टर वारंवार टेबलावर मुठी मारत होता आणि त्याला विचारत होता की कोणत्या मजबुरीमुळे एका प्रसिद्ध डॉक्टरची काय मजबुरी होती की त्याला राक्षस बनण्यास भाग पाडले गेले. राजवीर पूर्णपणे शांत होता. त्याचे डोळे भिंतीवरील घड्याळावर खिळले होते, जणू काही तो एखाद्या खास क्षणाची वाट पाहत होता. त्याच्या शांततेमुळे इन्स्पेक्टर आणखी चिडला, पण राजवीर फक्त एवढंच म्हणाला की ते लोक मृत्यूदंडाच्याच लायक होते आणि माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. दरम्यान राजवीरचा वकील त्याला भेटायला आला तेव्हा तोही त्याच्या वृत्तीने आश्चर्यचकित झाला आणि डोके धरून बसला, कारण राजवीरने खटला लढण्यात थोडाही रस दाखवला नाही. त्याने फक्त त्याच्या खिशातून पिहूच्या केसांची एक छोटी क्लिप बाहेर काढली, ती मुठीत धरली आणि हसत म्हणाला, वकील साहेब, तुम्ही मला कोर्टात घेऊन चला, कारण सत्य सांगायची वेळ अजून आलेली नाही, कारण काही गुपितांचे लपून राहणेच माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी चांगले आहे. मग वकिलाने त्याला रागाने सांगितले की बाहेर मीडिया आणि जनता तुझा जीव घेण्यासाठी आतुर आहेत आणि कियाराची परिस्थिती तर खूप वाईट आहे. पण राजवीरने डोळे मिटले, जणू काही स्वतःला सर्व आवाजापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत होता. त्याची शांतता एक गूढ बनली होती, ज्यामुळे त्याच्या स्वतःच्या वकिलालाही असं वाटू लागले की तो खरोखरच मानसिक रुग्ण झाला आहे. 3 दिवसानंतर जेव्हा मी धाडस करून राजवीरला भेटायला तुरुंगात गेले तेव्हा माझे हृदय तुटले होते आणि माझ्यासमोर उभा असलेला तो माणूस, ज्याला मी माझे सर्वस्व मानत होते, तो हाच आहे, त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी तुरुंगाच्या आत असलेल्या राजवीरची कॉलर पकडली आणि त्याला जोरात हलवत विचारले, का राजवीर, तू हे का केलेस? तुला एकदाही माझा आणि पिहू बद्दलचा विचार केला नाहीस का, की आत्ता ती आयुष्यभर एका खुनीची मुलगी म्हणून ओळखली जाईल आणि लोक तिला तुच्छतेने पाहतील?
राजवीरने हळुवारपणे माझे हात आपल्या हातात घेतले आणि माझे अश्रू पुसले. त्याच्या डोळ्यात मी वर्षानुवर्ष पाहिलेले तेच जुने प्रेम आणि वेदना दिसत होती. मग तो हळुवारपणे म्हणाला, कियारा, तुला आठवतो का तो दिवस जेव्हा मी तुला वचन दिले होते की मी तुला आणि आपल्या मुलांना सर्व दुःखांपासून लांब ठेवीन. तू फक्त हे लक्षात ठेव की मी आज तेच वचन पाळत आहे. मला तू कधीही चुकीचं समजू नकोस. मी रागाने आणि धक्क्याने त्याचा हात झटकला आणि म्हणाले, मला आता तुझी असली कोडी ऐकायची नाही, कारण तू आमचा विश्वासघात केला आहे आणि त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. मी पाठ फिरवली आणि निघून गेले आणि पुन्हा मागे वळून कधीही पाहिले नाही. राजवीर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मला जाताना पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र वेदना होती, जी तो कोणासोबतही शेअर करू शकत नव्हता. त्या अरुंद अंधाऱ्या तुरुंगाच्या कोठडीत भिंतीला टेकून बसलेल्या राजवीरच्या कानात अजूनही कियाराच्या शेवटच्या किंकाळ्या घुमत होत्या, ज्यांनी त्याचे हृदय पिळवटून टाकले होते. पण त्याला माहीत होते की या क्षणी कियाराचा द्वेष त्याच्यासाठी आणि पिहूसाठी सर्वात मोठी ढाल आहे. कारण जर कियाराने तिच्या स्वरात थोडीशी सहानुभूती दाखवली तर डॉक्टर राजन आणि बाहेर उभे असलेले त्याचे धोकादायक साथीदार त्यांना लगेच समजेल की हे सर्व एक नाटक आहे. राजवीरने आपले डोके गुडघ्यांमध्ये ठेवले आणि काही आठवू लागला. त्या दुपारी डॉक्टर राजन त्यांच्या ऑफिसमध्ये आले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती खोटी सहानुभूती नव्हती, जी तो जगासमोर दाखवायचा. त्याऐवजी एक निर्दयी हास्य होते, ज्यामुळे राजवीरचे रक्त गोठले होते. राजनने त्याच्या खिशातून मोबाईल फोन काढला आणि पिहूचा एक फोटो दाखवला, जो तिच्या शाळेबाहेरून काढलेला होता, जिथे ती हसत तिच्या व्हॅनची वाट पाहत उभी होती. आणि मग राजन अगदी हळू आवाजात म्हणाला, डॉक्टर साहेब, तुम्ही खूप हुशार आहात आणि तुम्ही त्या 40 रुग्णांच्या रक्तात असलेले विषाणू ओळखले आहेत, जे आम्ही संपूर्ण शहरात पसरवू इच्छितो. पण लक्षात ठेवा, तुमच्या बुद्धिमत्तेमुळे तुमच्या मुलीचा जीव जाऊ शकतो. राजवीरने रागाने त्याची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला, पण राजनने त्याला थांबवले आणि म्हणाला, जर तुम्ही आम्हाला थांबवण्याचा किंवा कोणालाही सांगण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या दिवशी बातमी त्या 40 रुग्णांची नसून तुमच्या एकुलत्या एक मुलीची असेल. म्हणून गप्प राहा आणि आम्हाला आमचे काम करू द्या, नाहीतर तुमचे संपूर्ण कुटुंब नष्ट होईल. आणि त्याच क्षणी राजवीरने ठरवले की तो आपला जीव, आपला आदर, आपले नाव सर्व काही त्याग करेल, पण तो त्याच्या निष्पाप मुलीला त्या क्रूर लोकांच्या स्वाधीन करू शकत नव्हता. आणि त्याला एक असा उपाय शोधायचा होता ज्याने त्या लोकांनी संपवू शकेल आणि त्याच्या कुटुंबालाही वाचवू शकेल. या भयानक धोक्यानंतर राजवीरकडे विचार करण्यासाठी फारसा वेळ नव्हता, कारण 40 रुग्ण जे प्रत्यक्ष दहशतवादी आजाराचे संचालक होते आणि त्यांना प्राणघातक विषाणूचे इंजेक्शन देण्यात आले होते, ते आता शहरात बाहेर पडण्यास तयार होते, जेणेकरून ते जिथे जातील तिथे मृत्यूचे नृत्य सुरू करतील. राजवीरला माहीत होते की जर त्याने कायदेशीर मार्गाचा अवलंब केला तर राजनचे लोक त्याला आणि पिहूला हॉस्पिटलमध्येच मारतील, कारण ही टोळी खूप शक्तिशाली होती. त्याचे लोक सर्वत्र पसरलेले होते. म्हणून त्याने एक धोकादायक खेळ खेळण्याचा निर्णय घेतला, स्वतःला संपूर्ण जगासमोर खलनायक म्हणून दाखवण्याचा, जेणेकरून राजनला विश्वास बसेल की राजवीर घाबरला आहे आणि आता तो त्यांच्या मार्गात उभा राहणार नाही. त्याने रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत एक विशेष द्रावण तयार केले होते, जे शरीरातील विषाणू शरीरातच नष्ट करू शकते, परंतु त्याचा दुष्परिणाम हा होता की ते हृदय बंद पाडू शकते. आणि वरून असे वाटत होते की माणूस विषामुळे मरण पावला आहे, परंतु प्रत्यक्षात विषाणूचा प्रसार थांबवण्याचा हाच एकमेव मार्ग होता, ज्यामुळे त्या 40 लोकांचा जीव घेऊन बाकी संपूर्ण शहर वाचवले जाऊ शकते. राजवीर अँटीडोस तयार करत असताना त्याचे हात थरथरत होते आणि तो वारंवार देवाशी क्षमा मागत होता, जो ते मानवतेला वाचवण्यासाठी हे पाप करणार होता, कारण तो एक डॉक्टर होता ज्याचे काम जीव वाचवणे होते. पण आज त्याला लाखो लोकांना वाचवण्यासाठी 40 लोकांचे प्राण घ्यावे लागणार होते. या बलिदानाची सर्वात मोठी किंमत म्हणजे त्याचं कुटुंब होतं, जे त्याला कधीही माफ करणार नव्हते. दरम्यान दुसरीकडे कियारा घरात बंद होऊन बसली होती
आणि बाहेर जमा असलेल्या गर्दीच्या ओरडण्याच्या आवाजाने तिच्या कानाचे पडदे फाटत होते. खुन्याच्या पत्नीलाही तिच्या पतीसारखीच शिक्षा मिळावी असा त्यांचा सतत आग्रह होता. कियाराने पिहूला जबरदस्तीने तिच्या खोलीत बंद केले होते, जेणेकरून तिला बाहेरचा कोणताही आवाज ऐकू येऊ नये. परंतु निष्पाप मुलगी वारंवार दार वाजवत होती आणि विचारत होती की मम्मी पप्पा कधी येणार आहेत आणि बाहेर लोक का ओरडत आहेत. कियाराकडे या प्रश्नांची उत्तरे नव्हती, शिवाय अश्रूंच्या जे तिच्या डोळ्यातून सतत वाहत होते आणि थांबण्याचे नावच घेत नव्हते. तिला तो क्षण आठवला जेव्हा राजवीर तुरुंगात म्हणाला होता की तो त्याचे वचन पाळत आहे, पण कियाराला वाटत होते की राजवीरने तिचा विश्वासघात केला आहे आणि तिच्या प्रेमाची थट्टा केली आहे. तिने कपाटातून राजवीरचे सर्व फोटो काढले, जे त्यांच्या आनंदी दिवसांची आठवण करून देणारे होते. ती एक एक करून ते फोटो फाडू लागली, जणू काही तिला तिच्या आयुष्यातून राजवीरचे नाव पुसून टाकायचे होते. पण प्रत्येक फोटो फाडताना तिचे हृदय रक्ताळत होते, कारण ती अजूनही त्याच व्यक्तीवर प्रेम करत होती, ज्याने तिला संपूर्ण जगासमोर बर्बाद केले होते, ज्याने तिचा अपमान केला होता. कियाराला वाटले की कदाचित राजवीरला पैशाचा मोह झाला असेल, तो मानसिक रोगी झाला असावा, पण ती एवढा विचार करूनही कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकत नव्हती. तिची तळमळ तिला वेडी करत होती. एखादी व्यक्ती इतकी कशी बदलू शकते की ती मसीहापासून जल्लाद बनते. तुरुंगात राजवीरने एक नवीन पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला माहीत होते की राजन आता न्यायालयात त्याला मृत्यूदंड मिळावा यासाठी आपली सर्व शक्ती वापरेल, जेणेकरून हे प्रकरण कायमचे बंद झाले पाहिजे आणि कोणीही कटाच्या खोलीपर्यंत पोहोचू नये. राजवीरला त्याचा जुना मित्र आठवला. तो गुप्तचर विभागात उच्च पदावर होता आणि त्याच्यावर तो डोळे झाकून विश्वास ठेवू शकत होता. पण त्याच्यापर्यंत संदेश पोहोचणे अत्यंत कठीण होते, कारण तुरुंगातील कर्मचाऱ्यांमध्ये राजनचे काही लोक होते जे राजवीरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. एके दिवशी राजवीरने तुरुंगातील डॉक्टरांना भेटण्याची विनंती केली आणि जेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्याने हुशारीने एक व्यवस्था केली. त्याने ती स्लिप डॉक्टरच्या खिशात ठेवली, ज्यावर त्याच्या मित्राचा गुप्त कोड लिहिलेला होता आणि त्याखाली एवढेच लिहिले होते की शहर वाचवण्याची किंमत ती मोजली आहे. आता पुरावे जपण्याचे काम तुमचे आहे. राजवीरला माहीत होते की जर राजनच्या लक्षात ही चूक आली तर त्याचा मृत्यू निश्चित होता, पण आता त्याच्याकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते. फक्त एक दिवस तो त्याच्या मुलीसमोर डोके वर करून उभा राहू शकेल आणि तिला सांगू शकेल की तिचे वडील खरोखरच एक सुपर हिरो होते, ज्याने आपला सन्मान देऊन तिचं जीवन विकत घेतले होते. तो परत येऊन त्याच्या कोठडीत झोपला आणि छताकडे पाहत राहिला, जिथे त्याला त्याच्या मृत्यूची सावली स्पष्ट दिसत होती. परंतु त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होते, कारण त्याला विश्वास होता की त्याचा संदेश योग्य ठिकाणी पोहोचेल आणि सत्याच्या विजयाचा प्रवास आता सुरू झाला आहे. पुढचे काही आठवडे राजवीरसाठी नरकापेक्षा कमी नव्हते, कारण चौकशीच्या नावाखाली त्याला दररोज मानसिक छळ सहन करावा लागत होता आणि पोलीस त्याला वारंवार त्याच्या साथीदारांची नावे उघड करण्याचा आग्रह करत होते. परंतु राजवीरने गप्प राहण्याची शपथ घेतली होती, कारण त्याला माहीत होते की राजनला असे वाटायला हवे की तो आता पूर्णपणे एकटा आहे आणि त्याच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. तिकडे खटल्याची न्यायालयीन तयारी पूर्ण झाली होती आणि सरकारी वकिलांची मजबूत साक्षीदार तयार केले होते. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे साक्षीदार डॉक्टर राजन होते, जे राजवीरला लवकरात लवकर फाशी देण्यासाठी त्याच्या विरुद्ध साक्ष देण्यास उत्सुक होते, जेणेकरून त्याला लवकरात लवकर फाशी देता येईल आणि शहरातील लोकांचा राग शांत करता येईल. कियाराने आता राजवीरच्या केसपासून स्वतःला दूर केले होते आणि तिच्या वकिलाला सांगितले होते की त्याला कोणतीही मदत करू इच्छित नाही, कारण तिच्यासाठी राजवीर आता मरण पावला आहे आणि तिला फक्त तिच्या मुलीच्या भविष्याबद्दल विचार करायचा आहे. पण तिला हे माहीत नव्हते की तिचा नवरा अजूनही तिच्या आणि पिहूच्या आयुष्यासाठीच लढत आहे आणि त्याचे मौन हेच प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्याची गॅरंटी आहे. राजवीरने तुरुंगाचे लोखंडी दरवाजे उघडण्याचा आवाज ऐकला आणि पाहिले की त्याला न्यायालयात घेऊन जाण्यासाठी पोलीस आले आहेत. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशी म्हणाला, राजवीर,
आज तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षा सुरू होणार आहेत. एकतर तू खुनी होऊन मरशील किंवा एक अनामिक नायक बनून जिवंत राहशील. पण तुला मागे हटायचे नाही. त्याच्या पावलांमध्ये ती खमक आणि डोळ्यात एक चमक होती जी खऱ्या सैनिकामध्ये असते, जो त्याच्या व्यवस्थानावर पोहोचण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आता तो फक्त त्या दिवसाची वाट पाहत होता जेव्हा तो न्यायालयाच्या कचेरीत उभा राहील आणि संपूर्ण जगाला सांगू शकेल की डॉक्टर डेट कोण आहे आणि त्याचा रक्षक कोण आहे. राजवीरने पाठवलेला गुप्त संदेश जेव्हा त्याच्या जुन्या मित्राकडे म्हणजे विवानपर्यंत पोहोचला, जो गुप्तचर विभागात महत्वाच्या पदावर कार्यरत होता, तेव्हा मेसेज पाहून त्याला घाम फुटला. विवान आणि राजवीरची जुनी मैत्री होती आणि त्याला माहीत होते की राजवीर सारखा समजूतदार माणूस कधीही विनाकारण असे काही करणार नाही, विशेषतः जेव्हा त्यात 40 लोकांचा समावेश होता. विवाने ती छोटीशी स्लिप वारंवार वाचली. शहर वाचण्याची किंमत हे शब्द लक्षात यायला वेळ लागला नाही की राजवीर एका मोठ्या सापळ्यात अडकला आहे. त्याने ताबडतोब त्याच्या माणसांना राजवीरच्या घरी पाळत ठेवण्यास सांगितले, कारण त्याला संशय होता की जर राजवीरला धोका असेल तर त्याचा अर्थ असा की त्याच्या घराजवळ शत्रू लपून बसला असणार. त्याने लगेच कियाराला न भेटण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला शंका होती की दहशतवाद्यांचे लोक कियारावरती नजर ठेवून असतील आणि एका चुकीमुळे पियूचा जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणून ती गुपचूप पुरावे शोधत राहिला. ज्या व्यक्तीचा उल्लेख राजवीरने त्याच्या संदेशात केला होता, दरम्यान प्रत्येक येणारा दिवस कियारासाठी नवीन संकट घेऊन येत होता आणि आता ती घराबाहेर पडण्यासही घाबरत होती, कारण शेजारी आणि नातेवाईक तिला धमकवत होते. ते माझ्याकडे अशा नजरेने पाहिले जणू मी या गुन्ह्यात सामील आहे. पियू आता अधिक शांत होत चालली होती आणि तिने तिचे जेवण कमी केले होते. ती तिच्या बाहुलीसोबत एका कोपऱ्यात बसून अधूनमधून विचारत असे, आई, बाबा खरंच वाईट माणूस आहेत का? या निरागस प्रश्नाचे कियाराकडे उत्तर नव्हते. फक्त तिला मिठी मारून रडू लागली आणि तिचे स्वतःचे हृदय देखील या प्रश्नाच्या विळख्यात होते की शेवटी राजवीरने असं का केलं. एके दुपारी कियारा पियूची खोली साफ करत असताना तिला भिंतीवर पियूने तिच्या वडिलांसाठी बनवलेले एक चित्र दिसले. कियाराने ते रागाने काढण्याचा प्रयत्न केला. तिला सुपर हिरो हा शब्द आवडत नव्हता, पण तिने रेखाचित्राच्या मागच्या बाजूला स्पर्श करताच तिला तिथे कागदाचा तुकडा सापडला. तिने रेखाचित्र उलटले आणि त्यावर राजवीरचे नाव लिहिलेले एक छोटे पत्र दिसले. त्या पत्रात फक्त एकच वाक्य लिहिले होते, जर तुम्ही हे वाचत असाल तर समजून घ्या की मी तुमचा द्वेष करत आहे आणि तुमचा जीव वाचवत आहे. आपल्या बेडरूम मधील कपाटाच्या लॉकरमध्ये जा, ज्याचा कोड आपल्या लग्नाची तारीख आहे. हे वाचताच कियाराचे हात थरथर कापू लागले आणि ती वेड्यासारखी बेडरूमकडे धावली. तिने वॉर्डरोबच्या मागे लपलेल्या छोट्या डिजिटल लॉकरचे बटन दाबले आणि लग्नाच्या तारखेचे अंक लिहिताच लॉकर एका मंद आवाजाने उघडला. आत काहीतरी फायली, एक डायरी आणि USB स्टिक होती, ज्यावर राजवीरने लाल मार्करमध्ये माझे सत्य लिहिले होते. थरथरत्या हाताने कियाराने डायरी उघडली, जिथे राजवीरने रुग्णालयात असलेल्या 40 रुग्णांबद्दलची सर्व माहिती लिहून ठेवली होती. ते एका आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा भाग होते आणि त्यांच्या शरीरात एक धोकादायक विषाणू टोचण्यात आला. हे सर्व वाचून कियाराला जणू काही तिच्या डोक्यावर आकाश कोसळल्यासारखे वाटले. इतके दिवस तिने सहन केलेल्या द्वेषाची तिला लाज वाटली. आता तिला समजले की राजवीर का गप्प बसला होता आणि त्याने पोलिसांना खुनी म्हणून का कबूल केले होते. त्याच क्षणी तिला तिच्या खोलीच्या खिडकीजवळ कोणीतरी उभे असल्याचे जाणवले आणि जेव्हा तिने मागे वळून पाहिले तेव्हा तिला एक सावली वेगाने मागे हटताना दिसली. शत्रू आता तिच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात आल्याने कियाराचे हृदय धडधडू लागले आणि हाच त्यांचा जीवन आणि मृत्यूचा निर्णय घेतील. रुग्णालयात खटला सुरू झाला होता आणि विरोधी वकिलांनी राजवीर विरुद्ध इतके पुरावे सादर केले होते की कोर्टरूम मधील सर्वांना खात्री पटली की राजवीरच गुन्हेगार आहे. त्याला फाशीपासून कोणीही वाचवू शकत नाही. डॉक्टर राजन यांनी कोर्टरूम मध्ये उभे राहून निर्दोषपणे साक्ष दिली
की त्यांनी राजवीरला वॉर्डमध्ये संशयास्पद वागताना पाहिले होते आणि जेव्हा त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा राजवीरने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. राजवीर शांतपणे ऐकत होता. त्याचे डोळे कोर्ट रूमच्या दरवाजावर होते, जणू कोणीतरी येण्याची वाट पाहत होता. न्यायाधीशांनी राजवीरला विचारले की त्याला त्याच्या बचावात काही बोलायचे आहे का, आणि राजवीर फक्त म्हणाला, न्यायाधीश साहेब, मला माझ्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही, कारण मी तेच केले जे एका संरक्षकाने करायला हवे होते. त्याच्या शब्दांमुळे कोर्ट रूममध्ये गोंधळ उडाला आणि लोक त्याला शिव्या देऊ लागले. पण राजवीरच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. राजांची नजर राजवीरवर खेळली होती आणि तो मनातल्या मनात हसत होता की आता राजवीरला पळून जाणे अशक्य आहे. पण त्याला हे माहीत नव्हते की कियाराकडे ते पुरावे आहेत आणि विवानचे लोक आता सक्रिय झाले आहेत, जेणेकरून ते पुरावे सुरक्षितपणे न्यायालयात नेले जाऊ शकतील आणि त्यांचे चेहरे उघडे पडू शकतात. थरथरत्या हाताने कियाराने USB आणि डायरी छातीशी घट्ट धरली, जणू काही ती राजवीरचा हात धरून आहे असे तिला वाटले. ती निर्दोषता नव्हती, तर तिच्या स्वतःच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य होते, ज्याने तिला स्वतःच्या नजरेत लाज वाटली होती. बाहेर गाड्यात थांबण्याचा आवाज आणि रस्त्यावर जड पावलांचा आवाज येत असताना ती अजूनही पुरावे कुठे लपवायचे याचा विचार करत होती. आवाज ऐकू येत होते आणि त्याचे हृदय भीतीने बुडाले. राजेंचे लोक पुरावे नष्ट करण्यासाठी आले आहेत याची तिला खात्री होती. तिने लगेच पिहूचा हात धरला आणि तिला कपाटाच्या मागे असलेल्या एका लहान स्टोरेज रूममध्ये लपवले. तिने धाडस करून दरवाजाकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण ती कुलूप लावण्याआधीच बाहेरचा दरवाजा मोठ्या आवाजाने उघडला आणि 3 मुखवटा घातलेले सशस्त्र पुरुष आत घुसले. त्यांचा आवाज निर्दयी होता आणि ते कियाराला ते विचारत होते की राजवीरने लॉकरमध्ये काय लपवले आहे. कियाराने धैर्याने नकार दिला, तर एका माणसाने तिला जोरात चापट मारली तशी ती जमिनीवर पडली, पण तिने हातात धरून ठेवलेली USB सोडली नाही. तिने तिच्या शर्टमध्ये लपवून ठेवले होते. त्या कियारावर आणखी अत्याचार करणार असतानाच अचानक घरातील वीज गेली आणि अंधारातून गोळीबाराचा आवाज ऐकू आला. विवानचे प्रशिक्षित अधिकारी भिंतीवरून उडी मारून आधीच आत शिरले होते आणि काही वेळातच हल्लेखोरांना वश केले. विवान स्वतः पुढे आला, कियाराला उठण्यास मदत केली आणि तिला सांगितले की तो राजवीरचा मित्र आहे आणि त्याला सर्व काही माहीत आहे. त्याने कियाराला सांगितले आणि पिहूला ताबडतोब सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचा आदेश देण्यात आला, कारण आता उघडपणे लढाई सुरू झाली होती आणि शत्रू कोणत्याही थराला जाऊ शकतो. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर कियाराने सर्व पुरावे विवानला सोपवले. जेव्हा विवानने USB मध्ये व्हिडिओ आणि कागदपत्रे पाहिली तेव्हा त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले, कारण त्यामध्ये केवळ त्या 40 दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती नव्हती, तर डॉक्टर राजेंचे रेकॉर्डिंग देखील होते, ज्यामध्ये तो परदेशातील संघटनांबरोबर शहरात विषाणू पसरवण्याच्या बदल्यात कोट्यावधी रुपयांचा सौदा करत होता. विवानने कियाराला सांगितले की राजवीरने ही संपूर्ण योजना एका मोठ्या योजनेचा भाग म्हणून आखली होती, कारण त्याला माहीत होते की जर त्याने त्यांना जिवंत सोडले तर ते संपूर्ण शहरात साथीचा रोग पसरवतील आणि जर तिने कोणाला सांगितले तर राजेंचे लोक पिहूला मारतील. राजवीरने त्यांना असे औषध दिले ज्यामुळे त्यांच्या रक्तातील विषाणू नष्ट झाला, परंतु त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, कारण विषाणू नष्ट करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. एक तारणहार म्हणून राजवीरने 40 गुन्हेगारांना मारण्याचा आणि लाखो निष्पाप लोकांचे प्राण वाचवण्याचा कठीण निर्णय घेतला. हे ऐकून कियाराला अश्रू अनावर झाले आणि तिला तुरुंगात राजवीरला जाब विचारून त्याची कॉलर पकडल्याचे ते सर्वक्षण आठवू लागले. आता तिला समजले की राजवीरच्या शांततेमागे किती खोल दुःख आणि अफाट त्याग लपलेला आहे. विवान त्यांनी कियाराला प्रोत्साहन दिले आणि म्हणाले की आता रडण्याची वेळ नाही, तर राजवीरला या संकटांमधून बाहेर काढण्याची आणि राजनला कचेरीत आणण्याची वेळ आली आहे आणि उद्या आपल्याला या सर्व पुराव्यांसह कोर्ट रूममध्ये हजर राहावे लागेल, जेणेकरून जगाला खरे सत्य कळेल. तुरुंगात असताना राजवीर खूप निराश झाला होता, कारण त्याला कियारा आणि पिहू यांची काही दिवसांपासून बातमी कळली नव्हती आणि त्याला भीती होती की कदाचित राजनला वचन दिल्याप्रमाणे त्या दोघींनाही इजा झाली नसेल.
जेव्हा पोलीस त्याला पुढच्या सुनावणीला घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा त्याचे पाऊल जड होते आणि त्याला वाटले की आज त्याच्या आयुष्याचा शेवटचा निकाल असू शकतो, कारण सरकारी वकिलांची सर्व पुरावे सादर केले होते. कोर्टरूममध्ये प्रवेश करताच तिला डॉक्टर राजन दिसले, जे वकिलांमध्ये विजयी हास्य घेऊन बसले होते. राजवीरला पाहून त्याने तिरस्काराने डोके खाली केले. जणू काही तो त्याला फाशीच्या तख्ताकडे घेऊन जात आहे. न्यायाधीश खुर्चीत बसले आणि कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले. सरकारी वकील उभे राहिले आणि मोठ्याने म्हणाले, न्यायाधीश, आता आणखी साक्षीदारांची गरज नाही, कारण आरोपीने आम्हाला गुन्हा कबूल केला आहे आणि मानवतेच्या त्या शत्रूला आता फक्त मृत्यूदंडाची शिक्षा मिळायला हवी. राजवीरने पुन्हा एकदा शांतपणे डोके खाली केले. तेवढ्यात कोर्ट हाऊसचे जड दरवाजे उघडले आणि विवान त्याच्या संपूर्ण टीम आणि कियारासह आत आला. तो विवान होता ज्याच्या हातात फाईल्स आणि USB स्टिक होती. न्यायाधीशांना मोठ्या आवाजात उद्देशून विवान म्हणाला, न्यायाधीश साहेब, थांबा. निर्णय घेण्यापूर्वी गेल्या काही आठवड्यांपासून कोर्ट रूममध्ये उभा असणारा एक निष्पाप माणसाला त्याच्या हृदयात दफन करण्यात आले, जेणेकरून तो त्याच्या कुटुंबाला वाचवू शकेल. कोर्ट रूममध्ये गोंधळ उडाला आणि राज्यांनी विवानच्या हातात असलेली USB स्टिक पाहिल्यावर तो फिका पडला, ज्याचा उल्लेख राजवीरने केला होता. धमक्या येत असताना तो अनेकदा असे करत असे, पण राजनला वाटले की राजवीर त्याला फक्त धमकावत आहे. न्यायाधीशांनी विवानला पुरावे सादर करण्याची परवानगी दिली आणि जेव्हा राजवीर त्याच्या माणसांना विषाणूची धमकी देत असल्याचा व्हिडिओ कोर्टाच्या मोठ्या स्क्रीनवर दिसला, तेव्हा संपूर्ण सभागृह शांत झाले आणि लोकांनी राजनकडे तिरस्काराने पाहिले. व्हिडिओमध्ये राजवीरचे रेकॉर्डिंग देखील होते, जे हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत गुप्तपणे बनवले गेले होते, ज्यामध्ये तो रडत म्हणाला, मी एक डॉक्टर आहे आणि माझे काम जीव वाचवणे आहे, पण आज मी या 40 लोकांना मारत आहे कारण त्यांनी माझ्या शहरात लाखो मुलांसाठी मृत्यूचा बॉम्ब आणला आहे. जर मी मारले गेले तर कियारा, तू हे पुरावे जगाला दाखवावे आणि पिहूला सांगावे की तिचे वडील खुनी नव्हते. हे ऐकून राजवीरने रडत असलेल्या कियाराकडे पाहिले आणि ती हताशपणे त्याच्याकडे सरकली, पण पोलिसांनी तिला थांबवले. न्यायाधीशांनी रागाने राजनकडे पाहिले. ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण विवानच्या माणसांनी त्याला जागीच पकडले आणि काही दिवसांपूर्वी राजवीरला लावलेल्या हातकड्या त्याला लावल्या. कोर्टरूम पूर्णपणे बदलला आणि ज्या माणसाला कोणी म्हणून शिवीगाळ करण्यात आली होती त्या माणसाकडे आता आदराने आणि पश्चातापाच्या अश्रूंनी पाहिले जात होते. व्हिडिओ संपताच न्यायालयीन कक्ष शांत झाला, जणू काही सर्वांच्या जिभेला आळा बसला होता आणि न्यायाधीशांनी त्यांची कार्यवाही पुढे चालू ठेवली. सर्वांच्या नजरा राजवीरच्या शांत चेहऱ्यावर आणि तर कधी कोर्टरूममध्ये लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजनवर. त्याचा चेहरा आता गुन्हेगारासारखा फिकट पडला होता. कियारा कोर्टरूम जवळच उभी होती. तिच्या रडण्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमत होता. तुरुंगात राजवीरला तिने जे शब्द बोलले होते त्याबद्दल तिला खूप वाईट वाटले आणि तिने तिच्या संरक्षक पतीला खुनी समजल्याबद्दल स्वतःला वारंवार शाप देत राहिली. न्यायाधीशांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि राजनकडे बोट दाखवत पोलिसांना या माणसाला ताबडतोब अटक करण्याचे आदेश दिले, कारण तोच खरा गुन्हेगार आहे ज्याने लोकांच्या जीवाचा व्यापार केला आणि एका खऱ्या डॉक्टरला बदनाम करण्याचा कट रचला. काही काळापूर्वी राजवीरला फाशी देण्याची मागणी करणारे, घोषणाबाजी करणारे आता लज्जेने डोके झुकवून उभे होते आणि त्यांच्या डोळ्यात राजवीरबद्दल एक नवीन आदर निर्माण होत होता, ज्याने स्वतःच्या जीवाची आणि सन्मानाची पर्वा न करता संपूर्ण शहराला एका भयानक साथीपासून वाचवले होते. विवान साक्षीदार पेटी समोर आला आणि काही कागदपत्रे न्यायाधीशांच्या टेबलावर ठेवली आणि राजवीरने त्या 40 दहशतवाद्यांना मारण्यासाठी वापरले जाणारे औषध, ते प्रत्यक्षात एक असे औषध होते की त्यांच्या शरीराबाहेर विषाणू पसरण्यापासून रोखले गेले, अन्यथा शहर आतापर्यंत स्मशानभूमी झाले असते. विवानने असेही न्यायालयाला सांगितले की राजवीर गप्प बसला कारण पिहूचा जीव धोक्यात होता आणि त्याला त्याच्या कोणत्याही विधानामुळे त्याच्या मुलीला इजा होऊ नये असे वाटत होते. राज्याने पळून जाण्याचा शेवटचा प्रयत्न केला,
पण पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला पकडले आणि त्याच्या खिशातून मोबाईल फोन जप्त केला. त्याने त्याच्या सहकाऱ्यांना पिहूच्या अपहरणाबद्दल संदेश पाठवले होते. न्यायाधीशांनी राजनकडे रागाने पाहिले आणि म्हणाले, तू केवळ वैद्यकीय व्यवसायाला कलंकित केले नाहीस, तर एका निष्पाप मुलीच्या जीवाशीही खेळला आहेस. म्हणून आता तुला अशी शिक्षा भोगावी लागत आहे. आतापर्यंत गप्प बसलेल्या राजवीरने पहिल्यांदाच अश्रू ढाळले. गेल्या अनेक महिन्यांपासून तो वाहून येत असलेल्या ओझ्यापासून मुक्त झाल्याचे हे लक्षण होते. तुझे बलिदान व्यर्थ गेले नाही. न्यायाधीश राजवीर यांना उद्देशून म्हणाले, डॉक्टर राजवीर, हे न्यायालय आणि हा देश तुमचे ऋणी आहे. तुम्ही ही लढाई एकट्याने लढली आणि कोणालाही कळू दिले नाही की तुम्ही किती दुःख सहन करत आहात. राजवीरने हळू आवाजात उत्तर दिले, न्यायाधीश साहेब, डॉक्टरांचे पहिले कर्तव्य म्हणजे जीव वाचवणे आणि मी तेच केले. जर मी या 40 लोकांना मारले नसते तर लाखो निष्पाप लोक मृत्युमुखी पडले असते आणि माझ्या विवेकाने मला फाडून टाकले असते. मी कधीच उत्तर देऊ शकत नाही. त्याने कियाराकडे पाहिले, जी आता रडत होती आणि कोर्ट रूमचे बार धरून होती. तिच्या डोळ्यात क्षमा होती. राजवीर हसला आणि मान हलवली, जणू काही तिला सांगत होता की त्याने तिला आधीच माफ केले आहे. त्याने हे केले कारण त्याला माहीत होते की कियाराचा द्वेष हा प्रत्यक्षात त्याच्या प्रेमाचा एक प्रकार होता. कोर्ट रूम मधील लोकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या आणि ही टाळ्या त्या नायकासाठी होती ज्याला जगाने डॉक्टर डेथ म्हणून ओळखले होते. परंतु प्रत्यक्षात तो मूक बचाव करणारा निघाला. कार्यवाहीच्या शेवटी न्यायाधीशांनी राजवीरला सर्व आरोपांमधून ताबडतोब निर्दोष मुक्त करण्याचा आणि त्याची प्रतिष्ठा पुनर्संचयित करण्यासाठी सरकारी पावले उचलण्याचा आदेश दिला. राजवीर साक्षीदार कटातून बाहेर येताच कियारा वेड्यासारखी पुढे सरकली, त्याचा हात धरला आणि त्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागली. तिने वारंवार माफी मागितली, पण राजवीरने तिच्या कपाळावर चुंबन घेऊन तिला शांत केले. पिहू देखील विवांच्या मांडीवर बसून ती तिच्या वडिलांकडे पाहून हसली, जणू काही तिला माहीत आहे की तिच्या वडिलांनी जगातील सर्वात मोठी लढाई जिंकली आहे आणि आता ती घरी जाऊ शकेल. राजवीरने पिहूला आपल्या मिठीत घेतले आणि तिला घट्ट मिठी मारली, जणू काही तो कारागृहाच्या अंधाऱ्या कोठडीत तिच्या आठवणीत घालवलेल्या सर्व काळाची भरपाई करण्याचा प्रयत्न करत होता. रुग्णालयाबाहेर जमाव आता राजवीरच्या बाजूने घोषणा देत होता आणि जे लोक आधी दगडफेक करत होते तेच लोक आता फुले हातात घेऊन उभे होते. ते त्यांच्या नायकाचे स्वागत करण्यासाठी उभे राहिले, ज्याने त्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. न्यायाधीश आपल्या खुर्चीवरून उठले, कोर्ट रूम मध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना शांततेचा इशारा दिला आणि आपला ऐतिहासिक निकाल देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, हे न्यायालय केवळ डॉक्टर राजवीर यांना सर्व आरोपांमधून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्त करत नाही, तर त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची शिफारस सरकारकडे करेल. कारण त्याने एकट्याने या दहशतवादी कटाशी लढा दिला, स्वतःच्या सन्मानाचे बलिदान देऊन लाखो कुटुंबांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. निकाल जाहीर होताच संपूर्ण न्यायालय घोषणांनी दंग झाले आणि काही क्षणांपूर्वी द्वेषाने भरलेले लोक आता पश्चाताप आणि आदराने भरलेले होते. न्यायाधीशांनी एक असाधारण पाऊल उचलले. आपल्या आसनावरून खाली उतरले आणि राजवीर जवळ जाऊन त्याचा हात धरला. तो हात उंचावला आणि म्हणाले, ज्या माणसाला कोणी समजत होते आणि त्याला शिक्षा देणार होते, तो प्रत्यक्षात आपल्या सर्वांचा उपकार करणारा निघाला आणि आज हे न्यायालय त्याच्या मेहनतीची कबुली देते. त्या भावनिक वातावरणात उत्साहाने भरलेल्या लोकांनी राजवीरला आपल्या खांद्यावर उचलले आणि त्याला न्यायालयातून बाहेर नेण्यात आले, जिथे मीडिया कॅमेऱ्यांनी त्याच्या चेहऱ्यावरील शांत हास्य टिपले, जे सत्याच्या विजयाचे लक्षण होते. न्यायालयाबाहेर पूर्वी द्वेषपूर्ण घोषणांनी गुंजणारे तेच रस्ते आता फुलांच्या पाकळ्यांनी झाकलेले होते, कारण संपूर्ण शहर त्यांच्या हिरोचे आभार मानण्यासाठी रस्त्यावर आले होते. जेव्हा राजवीरला त्याच्या खांद्यावरून उचलण्यात आले तेव्हा त्याने प्रथम कियारा आणि पिहूकडे पाहिले, जे डोळ्यात आनंदाश्रू घेऊन एका कोपऱ्यात वाट पाहत होते. कियाराने राजवीरचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि थरथर त्या आवाजात म्हणाली, मला माफ कर राजवीर,
मी तुझ्यावर संशय घेतला आणि तू एकट्याने सहन केलेल्या वेदना समजून घेण्यास अयशस्वी झाले. राजवीरने प्रेमाने तिचे अश्रू पुसत म्हणाला, कियारा, तू माझ्यावर संशय घेणे महत्वाचे होते, जेणेकरून राजांना वाटेल की मी सर्व बाजूनी कंटाळलो आहे आणि तुझा राग माझ्या सुरक्षिततेची हमी आहे. पियूने तिचे हात तिच्या वडिलांच्या गळ्यात घातले आणि निरागसपणे विचारले, बाबा, तुम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाल का? राजवीरने तिचे चुंबन घेतले आणि उत्तर दिले, हो बाळा, मी पुन्हा लोकांचे जीव वाचवणार आहे, कारण सुपर हिरो होण्याचा माझा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आम्ही घरी परतल्यावर राजवीर थेट पियूच्या खोलीत गेला आणि भिंतीवरील अपूर्ण ट्रॅक पुन्हा बसवला. त्यावर त्याच्या पेनने एक नवीन शब्द लिहिला. सरकारने डॉक्टर राजन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शिक्षा केली. त्यांनी ते नेटवर्क उद्ध्वस्त केले होते आणि आता राजवीरचे फोटो शहरातील चौकांमध्ये आदराने लावले जात होते. कियाराने खिडकीतून बाहेर पाहिले, जिथे पूर्वी दगडफेक करणाऱ्या लोकांनीच राजवीरच्या नावाचे फलक लावले होते. ते त्याला सलाम करत होते. आज कियाराला जाणवले की तिचा नवरा सामान्य डॉक्टर नव्हता, तर एक सैनिक होता, जो शांतपणे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढला आणि हे सिद्ध केले की कधी कधी जीव घेणे योग्य असते. डॉक्टर हा एक जीवनरक्षक देखील असतो. माझे पती डॉक्टर नव्हते, तर एक रक्षक होते, ज्यांनी आपल्या कुटुंबासाठी सर्वस्व अर्पण केले आणि आज ते आपले डोके उंच करून जगू शकतात, कारण त्यांचे सत्य जगाला ज्ञात आहे. तर मित्रांनो, ही आजची कथा होती. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.